पुढे एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। बोपोडी जमीन घोटाळ्यात येवलेला दिलासा बघायला मिळतोय। पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेला न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। शासकीय जमीन खासगी व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या प्रकरणी आता जामीन मिळालेला आहे। लग्न हे साध्या पद्धतीने केलं पाहिजे असा हट्ट आपल्या कीर्तनातून धरणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा मात्र धूमधडाक्यात केला असं म्हणत सोशल मीडियातून इंदोरीकरांवरती टीकेचे प्रहार करण्यात आले। या टीकेमुळे व्यथित झालेल्या इंदोरीकर महाराजांनी आपण लवकरच कीर्तन थांबवणार असल्याचं जाहीर केलं। मात्र 2च दिवसात त्यांनी मुलीचं लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे, बघू कोणाचं काय म्हणणं आहे असं म्हणत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिलं। मला माहित होतं या अवलादी मला उठणार आहे। त्याला चॅलेंज सांगून दिलं, लग्न मी याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे, बघ तुला काय। इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाक आहे। 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे। कोणत्याही चॅलेंजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आले। आणि आता पुढची बातमी बघूयात। बिहार निवडणुकीच्या निकालावरती शरद पवारांनी भाष्य केलं। बिहार सरकारने दिलेल्या 10,000 रुपयांच्या योजनेचा निवडणुकीवरती परिणाम झाला असावा असं शरद पवारांनी म्हटलं। दरम्यान पैसे वाटून निवडणुका होत असतील तर आयोगाने विचार करावा असा सल्ला पवारांनी दिला। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचं पवार म्हणाले आणि यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं। पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे। निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यामध्ये कोणाची जुळत असायचं कारण नाही, पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही। तर आता सवय राज्यात 50% मतदान या महिलांचे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्कीच येतो। याचा विचार इलेक्शन कमिशनने केला। जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? बरं, तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी बोललात की तुम्ही 1,500 देणार तर तुम्ही 2100 देणार। जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लाडक्या बहिणींचा आम्ही 1,500चे देण्याचं ठरलं तेव्हा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात 2100 बोललात। हे कुठलं आलं तत्व, हा कुठला आला संस्कार? त्याच्यामुळे मला वाटतं सोयीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहे। पण माझं पुन्हा नम्र आवाहन आहे की पवारसाहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही। विरोधी पक्षानं रडीचा डाव न खेळता आत्मपरीक्षण करून कष्ट घेऊन कामाला लागावं